अरे बाबा नुसतं सुये पोता म्हणजे कुणी कुत्रा काही वाटतंय का मी दुसरं काही विकलं असं वाटतंय ना काय अरे बाबा त्यांच्यासाठी नवीन नवीन वस्तू आणल्यात मी काय वस्तू आणल्यात ते काय आणल्यात म्हणजे तुला माहितीये का पत्नी इलेक्ट्रॉनिकने आपल्या बारुडाला 500 रुपये बक्षीस दिलं या टाळ्या वाजवा की बरं ज्याला हात आहे त्याने टाळ्या वाजवा त्याला नसतील त्याने नका वाजवू माहितीये तुला धन्यवाद अरे दादा अरे लय गोड गोड वस्तू मी विकायला आणलेले हे जरा उत्तर मी तुला सांगतो काय काय विकणार ऐक आता पप्पी घेऊ नको ऐक दाताचा दात बंद घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे दाताचा दात बंद घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे दाताचा दात बंद घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे दाताचा दात बंद घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे तुया घे ग दाबन घे सुया घे ग दाबन घे सुया दाबन घे डोळ्याच्या राधाबाई तुम काजळ शोभा देई डोळ्याच्या राधाबाई तुम काजळ शोभा देई डोळ्याच्या राधाबाई तुम काजळ शोभा देई डोळ्याच्या राधाबाई तुम काजळ शोभा तुम्ही केसारी वापरा बाई केसारी वापरा खती राधाबाई असं तिला रागी ना खुर्च्यासाठी राधाबाई राग आला तर तिच्या घरी मला काय करायचं घ्यायचं तर घेणं तर नको घेऊ आखुड केसांच्या गोधाताई तुम्ही केसारी वापरा बाई 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 टकमक बघतील साऱ्या जणी कुंकू घ्या कुणी घ्या कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे दाताचं दात घ्या कुणी कुंकू घ्या कुणी काळा म्हणे खाली बसा हो बाई समजरा डोकं काढू नका खर खरा 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 ती बाई खाजवी ते ती माय खाजवी ते पाय म्हणून म्हणते खाली बसा हो बाई समजरा डोकं काढू नका खर खरा 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 भगत पावडर भरा हुवाली खंड लाईनट करा हुवाली खंड लाईनट करा हुवाली खंड लाईनट करा हुवाली खंड लाईनट करा ए माय त्याच्यासाठी काय आणलंय माहितीये का कुवांची घ्या ही बारीकपणी कुंकू घ्या तुम्ही काळ म्हणे दाताचं दात घ्या कोणी कुंकू घ्या
तुया घे ग दाबन घे बाई तुया घे ग दाबन घे त्याच्या आतड्या काढायच्या सारी बाई सारी सारी काय सारे अरे तर चांगलं सोनं बाळ आहे हा? त्याच्या आतड्या काढतो का तुझ्या मला वाटते बाई तुला तुझ्या घरात लहान बाळ आहे का नाही. नाही ना ज्यांच्या घरात आहे त्यांच्यासाठी काय आणलं माहितीये का काय आणलं काय तुमच्या सालूला गोजीऱ्या बाळा या मंग्याची पायात बाळा त्या मंग्याची पायात बाळा या मंग्याची पायात बाळा त्या मंग्याची पायात बाळा या आकृती काळा तुमच्या मनांच्या घ्या ग माळा तुमच्या मनांच्या घ्या ग माळा तुझ्या मनाचा घ्याग माळा पोपट बावली घ्या चिमणी कुंकू घ्या तुम्ही दातात दातवण घ्याग कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे दातात दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या तुम्ही काळा म्हणे दातात दातवण घ्याग कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे तुया घे ग दाबन घे बाई तुया घे दाबन घे बाई तुया घे ग दाबन घे बाई तुया घे दाबन घे आता तुला माहितीये का आमच्या बायांना सगळ्यात जास्त जीव कशावर असतं माहितीये का कशावर असतं तुला माहितीये का कशावर असतं कशावर? अरे नवऱ्यापेक्षा सोन्यावर जास्त जीव असतो सोनं आमच्या बायला नवरा नसतं तर चालेल पण गळ्यात सोनं असतं तर बरं होतंय पण बायांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जसा जीव लावित जसा सोन्याला जपा बायानो काळ्या मन्याला काळ्या म्हणाला जपा बायानो काळ्या मन्याला बायानं काळ्या म्हणाला आईच्या आपल्या धन्याला काळी पोट घे बारा आण्याला काळी बोल जवारा न्याला काळी पोट घे बारा आण्याला काळी बोल जवारा न्याला सावित्री अव रुक्मिणी सावित्री अव रुक्मिणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे दातात दातवण घ्याग कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे दातात दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे दातात दातवण घ्याग कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे आई तुया घे ग दाबन घे बाई तुया घे दाबन घे आई तुया घे ग दाबन घे बाई तुया घे दाबन घे याच्यात अर्थ काय निघतं माहितीये का आमच्या बाया जुन्या परंपरा विसरून गेल्या कुंकवायला आता टिकली लावायला लागल्या ती टिकली तर टिकली नाही तर भुकली बाथरूमात गेली का लावली तर अर्शाला तिने टिकली अशी ती टिकलीची अवस्था झाली माय बापानं जे कुंकू असतं ना कुंकू ते सौभाग्याचं लेणं असतं आणि जो ते सौभाग्याचं लेणं जोपर्यंत कपाळावर असतं ना तोपर्यंत आपला मानक जिवंत असतो चांगला असतो एकदा हनुमंतराया सीतामाई जवळ गेल्या सीताबाई कंपाळाला कुंकू लावत होत्या भांग्यामध्ये शेंदूर भरत होत्या त्यावेळेस हनुमंतराय तिथे गेले आणि न राहून सीतामाईला विचारलं की सीतामाई तुम्ही कंपाळाला कुंकू का लावतात भांग्यामध्ये शेंदूर का भरतात त्यावेळेस माय बापानं सीतामाईने हनुमंतरायाला सांगितलं की जेवढं महिलेच्या कंपाळाला कुंकू जास्त असतं भांग्यामध्ये शेंदूर जास्त असतं तेवढ्या तिचं मालकाचं आयुष्य वाढतं हनुमंतराया चिंतेत पडले अरे एवढ्याशा शेंदुरानं आणि एवढ्याशा कुंकावानं जर मालकाचं आयुष्य वाढत असेल ना तर माझं मालकाचं आयुष्य वाढवायचं असेल ना तर काय केलं पाहिजे त्याच वेळेस हनुमंतरायाने आपल्या अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेतलं आणि लाल झालं म्हणून माय कपाळाला टिकली लावू नको काय लावलं पाहिजे कुंकू कुंकू नाहीतर कुंकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या अन बाथरूम मधल्या भेटी साऱ्या सुहासनी झाल्या बाथरूम मधल्या भेटी साऱ्या सुहासनी झाल्या ती स्वतःला नाही सुहासिनी बनवत तर त्या बाथरूमच्या भिंतीला बनवते तर माई बापांना कंपाळाला
कुंकू लावा बांदा सेकना भडगा जिंकला 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 भडगा जिंकला